हॅलो मित्रांनो, माझं नाव सायली, वय 24 वर्षे. माझ्या आयुष्यातली ही एक अशी कथा आहे जी माझ्या हृदयाला खूप जवळची आहे. ही कथा आहे माझ्या स्वप्नांची, माझ्या भावनांची आणि एका अनपेक्षित प्रेमाची, ज्याने माझं आयुष्य बदलून टाकलं. मी आणि माझी मैत्रीण अनुजा लहानपणापासून एकमेकींच्या खूप जवळ होतो. आम्ही एकमेकींना सगळं सांगायचो. आम्ही दोघींची लग्न झाली होती. अनुजाला एक गोंडस मुलगा होता आणि ती तिच्या आयुष्यात खूप खुश होती. पण माझं आयुष्य, ते कुठेतरी अपूर्ण होतं. मला एक मूल हवं होतं, माझ्या स्वप्नातलं ते छोटंसं बाळ ज्याला मी माझ्या मायेने वाढवणार होते. पण माझा नवरा अमित यात फारसा रस दाखवत नव्हता. त्याचं माझ्यावर प्रेम होतं, पण त्याच्या प्रेमात ती उत्कटता, ती आग नव्हती जी मला हवी होती. 2 मिनिटात त्याचं सगळं संपायचं आणि मी रात्री एकट्याने माझ्या स्वप्नांना कवटाळून झोपायचे. एके दिवशी अनुजा घरी आली. आम्ही गप्पा मारत होतो. ती हसत हसत म्हणाली, "अगं सायली, माझा विक्रम तर मला रात्री झोपूच देत नाही. सतत त्याचं काही ना काही चालू असतं." तिच्या डोळ्यातील चमक, तिच्या बोलण्यातील तो आनंद पाहून माझ्या मनात हलकासा हेवा वाटला. माझ्या मनात विचार आला, माझा नवरा मला असं का नाही वागवत? माझं मन का नाही समजून घेत? मी त्या रात्री खूप रडले, पण कुणाला सांगणार? एक रात्र अनुजा माझ्या घरी राहायला आली. जेवण झाल्यावर ती बाजूच्या खोलीत झोपायला गेली. मध्यरात्री तिला तहान लागली. ती पाण्यासाठी उठली आणि आमच्या खोलीकडे डोकावलं. तिने पाहिलं की मी आणि अमित एकमेकांपासून लांब, शांतपणे झोपलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी अमित कामावर गेला. आम्ही दोघी कॉफी घेऊन गप्पा मारत बसलो. अनुजा माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, "सायली, तुम्ही इतके शांत कसे झोपता? माझा विक्रम तर मला रात्री एकटं सोडतच नाही." तिच्या बोलण्यातून तिच्या आयुष्यातील आनंद डोकावत होता. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी तिला माझं मन मोकळं केलं. "अनुजा, तुला खरं सांगते, अमित माझी ती इच्छा पूर्ण करत नाही. मला मूल हवंय, पण त्याच्याकडून काहीच होत नाही. माझ्या मनातली तहान, ती उत्कटता, ती अधुरी स्वप्न मला रात्रंदिवस सतावतायत." मी रडू लागले. अनुजाने मला जवळ घेतलं आणि म्हणाली, "सायली, तू काळजी करू नको. मी तुझा प्रॉब्लेम सोडवते." ती त्या दिवशी घरी गेली आणि तिने तिच्या पतीला, विक्रमला, सगळं सांगितलं. तिने त्याला विनंती केली, "विक्रम, फक्त एकदा सायलीची इच्छा पूर्ण कर. ती खूप त्रस्त आहे." विक्रमने सुरुवातीला नकार दिला, पण अनुजाच्या आग्रहाखातर तो तयार झाला. मला याची काहीच कल्पना नव्हती. एके दुपारी अनुजाचा फोन आला. ती म्हणाली, "सायली, अमित घरी आहे का?" मी म्हणाले, "नाही, तो संध्याकाळी येईल." ती म्हणाली, "ठीक आहे, विक्रम तिथे येतोय. मी त्याला सगळं सांगितलंय. तो फक्त त्याला साथ दे." माझं हृदय धडधडू लागलं. मनात आनंद आणि भीती यांचा एक वेगळाच खेळ सुरू झाला. एवढ्यात दाराची बेल वाजली. मी दार उघडलं आणि समोर विक्रम होता. विक्रम उंच, देखणा आणि डोळ्यात एक वेगळीच चमक घेऊन उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर एक सौम्य हसू होतं. मी त्याला आत बोलवलं आणि स्वयंपाकघरात पाणी आणायला गेले. पाण्याचा ग्लास देताना त्याने माझ्या हातावर हलकीच बोटं फिरवली. माझ्या अंगावर शहारा आला. मी पटकन हात मागे घेतला. तो हसत म्हणाला, "सायली, अनुजाने सगळं सांगितलंय ना? तू तयार आहेस?" मी लाजून मान हलवली. मी ग्लास ठेवायला जाताना त्याने मागून माझी साडी पकडली आणि मला हलकेच जवळ ओढलं. ग्लास खाली पडला आणि माझ्या हृदयाचे ठोके वाढले. त्याने मला उचललं आणि खोलीत नेलं. त्याने माझ्या गळ्यावर हलकेच चुंबन घेतलं. त्या क्षणी मला जाणवलं की माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी मला खऱ्या अर्थाने समजून घेत होतं. त्याचा स्पर्श इतका कोमल पण उत्कट होता की माझं मन हरवून गेलं. मी त्याला जवळ घेतलं आणि त्याच्या ओठांवर चुंबन घेतलं. त्या क्षणात मला माझ्या स्वप्नांचा आधार वाटला. विक्रमने मला त्या दिवशी असं सुख दिलं जे मला कधीच मिळालं नव्हतं. त्याच्या प्रत्येक स्पर्शात एक वेगळी जादू होती. तो माझ्या भावनांना समजून घेत होता, माझ्या इच्छांना मान देत होता. जवळपास 1 तास आम्ही एकमेकांत हरवून गेलो. माझ्या मनाला शांती मिळाली, माझ्या हृदयाला प्रेमाची ऊब मिळाली. शेवटी तो हसत म्हणाला, "सायली, कसं वाटलं?" मी लाजून म्हणाले,
विक्रम, तू मला जे दिलंस ते मला कधीच मिळालं नव्हतं. तुझ्यासारखा कोमल आणि उत्कट स्पर्श मला हवाच होता. तो हसला आणि म्हणाला, सायली, तू खूप स्पेशल आहेस. तुझ्या डोळ्यातली ती स्वप्न मला दिसतायत. काळजी नको करू, तू लवकरच आई होशी. त्याच्या बोलण्यातून मला एक वेगळाच आधार वाटला. आम्ही त्या दिवशी बराच वेळ गप्पा मारत बसलो. त्याने माझ्या कपाळावर चुंबन घेतलं आणि म्हणाला, मी पुन्हा येईन, तुला एकटं सोडणार नाही. पुढचा 1 महिना आम्ही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा भेटायचो. प्रत्येक भेटीत त्याचा स्पर्श मला नवीन आयुष्य देत होता. त्याच्या नजरेत मला प्रेम दिसायचं आणि माझ्या हृदयात त्याच्याबद्दल एक वेगळीच भावना निर्माण झाली. एक दिवस मला आनंदाची बातमी मिळाली. मी आई होणार होते. माझं स्वप्न पूर्ण झालं होतं. मी अनुजाला सांगितलं आणि तीही माझ्यासाठी खूप खुश झाली. आमचं असंच चालू राहिलं. विक्रम आणि माझ्या नात्यात एक अनोखं बंधन तयार झालं. माझ्या आयुष्यात आता कुठलीच कमतरता उरली नव्हती. मला माझं बाळ मिळणार होतं आणि माझ्या हृदयाला एक नवीन प्रेम मिळालं होतं. विक्रमच्या प्रत्येक स्पर्शात मला माझ्या स्वप्नांची पूर्तता दिसायची. मित्रांनो, ही माझी कथा तुम्हाला कशी वाटली? तुमच्या कॉमेंट्समधून मला नक्की कळवा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेत. तोवरे स्वतःची आणि तुमच्या स्वप्नांची काळजी घ्या.